राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। वर्षा निवासस्थानी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, पार्थ पवार, हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। तब्बल 1 तास राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। वर्षा निवासस्थानी ही भेट घडून आली आहे। सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, पार्थ पवार, हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। तब्बल 1 तास राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली। या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी 1 तासापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतलेली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। जय पवार हे काही वेळापूर्वी या ठिकाणाहून निघाले आहे, सोबतच पार्थ पवार, सुनील तटकरे आणि ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले होते। सोबतच मंत्री हसन मुश्रीफ देखील या भेटीमध्ये सहभागी होते। खरं तर तासभर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली आहे। भेटीचं कारण हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र महत्त्वाचे नेते, वरिष्ठ नेते, पक्षातले मोठे नेते जे आहेत ते वर्षावरती दाखल झालेले होते आणि तब्बल 1 तास चर्चा झालेली आहे। शक्यता अशी वर्तवली जाते की उद्या बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने ही भेट होती, त्यामुळे या भेटीला महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। सोबतच सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल किंवा पक्ष सध्या ही निवडणूक पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यामुळेच या सगळ्या अनुषंगाने ही भेट झाल्याची माहिती मिळत आहे। मात्र राष्ट्रवादीचे नेते काही वेगळी माहिती, काही वेगळ्या कारणांसाठी भेट होती का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।